तर नमस्कार दर्शनाच्या आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज आपण वसई ते कराड हा प्रवास करणार आहे. तर इथून आपण पहिले बोरिवलीला जायचं आहे. बोरिवलीवरून ट्रॅव्हल्स आहे. तर आता आपण रेल्वेला आलेत वसईपासून बोरिवली ट्रेन पकडण्यासाठी. तर आता आपण 3 नंबरवर गाडी आहे ती पकडतो. तर चला, मजा आली या ब्लॉगमध्ये, तुम्ही बघत राहा पुढे. आणि गावाला गेल्यावर वेगवेगळे कंटेंट तुम्हाला भेटतच राहतील. चला आता आपण पहिले ट्रेन पकडूया. तर मित्रांनो, आता आपण स्टेशनला खाली आलो आहे. तर आता आपले ट्रेन यायला 2 मिनटं बाकी आहेत. तर तोपर्यंत आपलं हे फुटेज, आजूबाजूचा व्ह्यू, आता गर्दी असेल नसेल आपण पुढे जाऊन बघूया. तर हे चप्पल पॉलिश करणारे काका. तर आता आपली ट्रेन आली. ट्रेनमध्ये गर्दी खूप होती. आपण जायचं तर हे बोरिवलीचं स्टेशनचा मेन ब्रिज आहे, त्याचा हा व्ह्यू आहे. गर्दी एवढी नव्हती. तर आता आपल्याला इकडून लास्ट ठिकाणावरून खाली उतरायचं आहे. तिकडून मग आपल्याला टाटा पावर. तर मित्रांनो, आता आपण टाटा पावरला आलेलो. आता आपण इथून रिक्षा पकडायची आणि मग निघायचं. तर मित्रांनो, आता आपण बोरिवली स्टेशनवरून इथे आलो आहे टाटा पावरला. कारण की टाटा पावरवरून आपण गाडी पकडणार आहे. तर आता कॉल आलेलं थोड्या ट्रॅव्हल्सचं, ते करून आता ट्रॅव्हल्स येईल तेव्हा आपण बसूया. आपण तर आपल्या जागेवर पोचलेलो आहे बरोबर. तर आता पप्पा कॉल करून सांगतील का बरं ट्रॅव्हल्स येते तेव्हा आपण चढायचं. बघू आता कशी काय ट्रॅव्हल्स आहे. चला. तर आपण फायनली आपल्या ट्रॅव्हल्समध्ये बसलो आहे. आपल्याला भेटलं आपल्या ट्रॅव्हल्सचं नाव साहजी आहे. साहजी बुक केले पप्पांनी. एकटेच आहेत आपण प्रवास करत. पप्पा मी आधी गावाला गेलेत काल. तर आज आपण चाललो आहे. सुट्ट्या भेटल्यात आपल्याला ठीकठाक 9 दिवसाच्या. तुम्ही बघू शकता ट्रॅव्हल्स, बॅक साईड, फ्रंट साईड. तर आता मस्त लाईट वगैरे घालवतील तेव्हा बरं वाटेल. आणि प्लस या ब्लॉगमध्ये एंडला मजा येणार आहे, कारण की घरी कुणालाच नाही माहिती आहे. तर पप्पा मीनच माहिती आहे तर बरं मी गावाला येतो आहे. नाही घरातल्या कुणाला माहीत नाही. आणि माझे 2 भाऊ आहेत, त्यांना आता तात्या, काकी आणि आई या तिघांना माहीत नाही का मी गावाला येतो आहे करून. तर बघू आता रिॲक्शन कशा भेटतात आपल्याला. तर ब्लॉगमध्ये एंडपर्यंत जॉईंट राहू, म्हणजे कंटिन्यू राहा. मजा येईल तुम्हाला ब्लॉग बघायला पण. आता आपण जाऊ मस्त आरामात. सकाळी डायरेक्ट आपल्याला जागेवरच पोचवणार आहे गाडी. घराच्या म्हणजे आमचा जो फाटा आहे त्या समोरच, सगळे फाटा आहे समोर. आता बघू कसं काय होते प्रवासात. परत पुढे ढाब्यावर थांबेल तिकडे पण तुम्हाला दाखवेल. परत त्यात ते खायचं वगैरे, मग परत थोडं झोपून गाईज. रात्रीच्या 12 वाजताचा व्ह्यू बघा काय वाटतं मस्त. तर मित्रांनो 10 मिनटात गाडी थांबले वॉशिंग बेसिनसाठी. तर आता आपण जातो वॉशरूम. काय जेवलो पण नाही, 2 वाजले. बघू थोडं काहीतरी खाऊ पहिले तर फ्रेश होणे. चला. तर मित्रांनो, आपण रात्रीच्या 2:20ला जेवतोय. आता ट्रॅव्हल्स थांबलेली, फ्रेश वगैरे झालं. आता ट्रॅव्हल्स निघाले आणि आता आपण 2 वाजता जेवतोय रात्रीच्या. चला आता आपण खाऊया, परत पुढचा प्रवास. फायनली आपण पोचलो आहे आपल्या गावाला. तर आता त्याने थोडं आपल्याला पुढे आमच्याकडे तायमावल्याकडे उतरवलेलं. आमच्या साईड फाट्यावर नाही तर थोडं चालायला गेलं होतं. मग नंतर आपण पुढे जाऊन बघू रिॲक्शन काय आहे भेटते ते. चला. त्याने जाऊन सूर्य कसा मस्त बाहेर निघाला. तर मित्रांनो, आता आपण घराच्या बाहेर पोचलो आहे. हे आमचं घर. आणि आम्ही आता बघू कोण कोण उठले कोण. तर चला बघूया आता कोण कोण उठले कोण कोण झोपलं आहे.
चला गुड मॉर्निंग. आई गुड मॉर्निंग आई. नाही विकटा झालाय. तर मित्रांनो तुम्ही बघितलं आपण वसईपासून आमच्या गावापर्यंत आलेला प्रवास. तर पहिले आम्ही तिकडून बोरवली गेले. बोरवलीहून ट्रॅव्हल्स होती डायरेक्ट आमच्या गावाकडे साईड फाट्यासमोर. तिथून 10 मिनटाच्या अंतरावर चालायचं आहे. 10 ते 5 मिनटाच्या अंतरावर चालायचं आहे. तर ते आपलं आपण झालं आहे. आता आलो आहे. आता आपल्याला दुसरा ब्लॉग बनवायचा आहे म्हणून तो ब्लॉग एंड करायचा चालला. आता आंघोळ वगैरे झाले तर आम्ही जरा बाहेर चाललो आहे. तर तो दुसरा ब्लॉग बनवायचा आहे. पहिला हा ब्लॉग एंड करतो आहे. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चांगले चांगले ब्लॉग भेटतील हे नक्की आहे कारण की गावाला आलो आहे. चला मजा करूया.